ही आहे ती नगरी जिथे काळही थांबतो. भारताची आध्यात्मिक राजधानी आणि जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहरांपैकी एक वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. तर या शहराला वाराणसी हे नाव कसं पडलं तर ते आपण बघूया. असी व अरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला वाराणसी हे नाव पडले. तसेच या शहराला बनारस व काशी असेही म्हणतात. काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य असणारे क्षेत्र आहे. देवदासाच्या कर्मयोगामुळे काशीमध्ये शंकराने वास्तव्य केले, त्यामुळे हे शहर प्रसिद्ध आहेच. तसेच काशी विश्वेश्वर या मंदिरामुळे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. एवढेच नाही तर या शहरांची सुंदरता वाढते ती गंगा नदीमुळे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. हे शहर महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसवल्यामुळे यास काशी किंवा काशिका हे नाव पडले आहे. काशीमध्ये गंगा किनारी बांधलेले एकूण 88 घाट आहेत. काशीला गंगा, यमुना, सरस्वती, किरणा व धूतपापा या नद्या पंचगंगेच्या स्वरूपात आहेत. स्कंद पुराण या इसवी सन पूर्व 500 ते 900 वर्ष जुन्या पुराणात काशीचे महात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतांतील शैव मंदिराचे वर्णन आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडले होते. या मंदिराच्या ठिकाणी त्याने नंतर मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्स्थापन केले आणि हे मंदिर पुन्हा बांधले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. त्यानंतर अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले आणि राजा रणजित सिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला, परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून चोरून नेला. 16व्या शतकात तेथे संत एकनाथांनी एकनाथी भागवत हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला. काशी येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातील पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इसवी सन 1791 साली तेथे स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रातील अभ्यास होत असे. आजही तेथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.